मित्रांनो, आपण आलोय मासुरण्यात आणि काल मासुरण्याचं मैदान झालं आणि त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी साक्षी बबन शेठ यमगर या नावानं गाडी पळती मित्रांनो. आणि बाजी एक त्यांचा हुकमी एक्का आणि बैजा ही दोन बैल आणि आपलं वासरू पण राहिलं काल त्यांच्याच नाव. तर मित्रांनो, बाजी हरल्यानंतर असं वाटलं की यायला संपलं आता सगळं, म्हणजे गावचं मैदान आणि शेट इतक्या लांब आलं आणि कुठंतरी खाली बघायची वेळ आली की बाबा काय झालं, म्हणजे हे बाजी हरल्यानंतर संपलं आता संपलं, म्हणजे एक प्रकारे आम्ही आपलं गटाला एक प्रकारे गटपास झाला तर झाला म्हटलं. प्रत्येक वासरू गटपास झालं, ही गटपास झालं, आशा नव्हती पण गटपास झाल्यानंतर तुम्ही थोडं खुश झाला की काय नाही बाबा बाजी हरल्यानंतर म्हणजे एक प्रकारे टेन्शन झालं गटाला. हो, बाजी जसा 3 नंबर गटात हारला तसं टेन्शन, म्हणजे लय टेन्शन आलं. कारण वाटलं की यायला हुकमी एक्का गेला, आता ही बाईजान आपलं दुसरं वासरू होतं, तुमचं वासरू, आता काय करायचे ते. पण ह्यानं करून दाखवलं की म्हणजे मोठा गेला तरी बारका अजून हाय, काय की मी काय करून जाऊ शकतो, की त्याच्या मागं मी काय बी करून जाऊ शकतो. पण एक प्रकारे मुद्दाम गाडी घातली गाडी, एवढे मोठा गावचं मैदान आणि कुठेतरी बाजीच्या नक्की बाजीला म्हणजे बाजीनं पहिल्या मैदानात बाजीने एक नंबर केलता, पण नक्की बाजीची एक साईडनं उडून गेली. अनेक लोकांना वाटलं की बाजीची गाडी मारली. हा नक्कीचा प्रॉब्लेम झालेला, त्याला नक्कीचा प्रॉब्लेम झालेला. तरी पण मी म्हटलं गावचं मैदान आहे, बैल घेऊन या. पकाशेटला म्हटलं घेऊन या बैल, असू द्या काय वेळेस ते होऊ द्या. पण आता कसं आहे, गटाला म्हणलं आपण खेळूया, पण म्हणजे आपला गटाला काय आपल्याला बाजीला म्हणजे पहिला फेरा कमी आहे एक, म्हणजे आपल्याला गरम उस्तवर. सेमीला फायनलला गाडी नसती मरली ती, काय तेव्हा आपल्या इज्जतीसाठी पळतो का तर पळतोच, आपलं ते हुकमी काय का तर हायच. पण आता कसं आहे, जे परमेश्वराला जे वाटलं ते झालं, काय त्याला. म्हणजे एक प्रकारे बाजीची गाडी आल्यानंतर शेट वरच येणार आणि तिथनं मी हा फोन करतोय शेट कोण वर येणार, थांबा मला जरा शांत. म्हणजे एक प्रकारे एक स्टार आहे आणि भैरवनाथाचा आशीर्वाद आहे मित्र म्हणून, कारण तुमच्या बाकीच्या सगळ्या गाड्या फायनल राहिल्या. नाही, तुमचा फोन आला, मला वाटलं की आता एक गाडी तर हारली, वाईज म्हटलं थांबा आता मला खालीच बसू द्या, आपली नक्की नियोजन कुठं गणलं बघू द्या. मग परत ना मी वरच आलो नाही. 17 नंबर गटात ह्याची गाडी होती बैजेची, मी डायरेक्ट म्हटलं तुम्हीच खाली घेऊन या, मी आहे खाली. जेव्हा यानं गट काढला तेव्हा वाटलं यायला काहीतरी. आता काय नाही बाबा, लागली नाही तर नाही लागली बाजल पाहिजे, गट पास केला गावच्या मैदानावर, कमीत कमी सेमीपर्यंत तरी आपल्याला थांबायला वेळ आहे. कसं आहे, 4 महिने आता ही 4 महिने आजारात चाललेलं, अपेक्षा ह्याच्याकडं म्हणजे 1 नंबरची आम्हाला नव्हती. त्याला आपला हुकूम एक काय, बाजी आपला एक करणार आणि यानं गट काढला तरी आपल्याला समाधान आहे असं वाटत होतं. पण त्यानं 4 महिने आता आजारपणा चाललेलं त्याचं, पण त्यानं करून दाखवलं की बाजी बाहेर गेला तरी मी तुमच्यासाठी इथं लढू शकतो. आणि बाईजान मित्रांनो एक नंबर केला एक प्रकारे. आणि मी तर म्हणतो तुम्ही मस्त पकाशेट आणि तुम्ही नियोजनाचा बादशा आहे, पण खरा नियोजनाचा बादशा शरद शेठ म्हणायला लागेल. कारण नियोजन काय असतं ती ज्या वेळेस मला वाटते तडव्याचं मैदान बाजी आणि घरची गाडी आपली आणली, त्यावेळेस तुम्ही सांगितली बाबा धनाभाऊ तुम्हाला खेळ असलं तर चांगलं खेळा, नाहीतर त्यापेक्षा न खेळा, चिठ्ठी नाही तर कुठं काय तर कडनेच फांदताय गाडी घाटाला. पण एक नियोजन त्यानंतर मी एवढे नियोजन केलं, परत इथं केलं, पण व्यवस्थित तुम्ही म्हणला तसं केलं नियोजन आणि राहिल्या दोन्ही पण गाड्या फायनल. काय नियोजनानंच पळालं पाहिजे. कालचं मैदान जरी मासुरण्याचं असलं तर बाजीचं आमचं कसं झालेलं, बाजी हुकमी एक्का पळणार असं आम्हाला वाटलं. बैजाचं काय आजार, पण आता मला वाटलं गट काढलं तरी समाधान आहे. पण बाजी गटाला बाहेर गेल्यावर वाटलं की आता त्याला भरूया आपलं, आणि हे जर झाल्यावर लयच डोक्याला ताण होईल, त्यापेक्षा भरून असंच जाऊया. पण नाही, ह्यानं कसा तरी गट काढला आणि सेमीला फायनलला ईर्ष्यानंच बैल पळाला. उगाच त्याला ईर्ष्याचा हातार म्हणत नाही, ते काय लय ईर्ष्यानं पळाला बैल. बघा तुम्ही. शरद शेठचा लय जीव आहे द्याव, बाजीव जेवढा जीव नाही तेवढा तुमचा बाईजाव जीव आहे, हे सगळ्याला माहित आहे. आणि त्यानं काल करून दावलं, कारण जिथं खाली मान घालायची वेळ आली ती त्यानं भरून काढली. 100% भरून काढले. साक्षी काय तुझं नाव टॉपला आहे, बायजानं केलं बाजी जर बारीन प्रत्येक मैदानात करतो, पण आज बायजानं केलं काल, काय सांगशील बायजा विषय काय नाही, त्यांनी चांगलंच केलं. एक खेळाडू आहे तू आणि हारलं तरी तुला वाटलं ना, दुःख नाही वाटलं, जाऊ दे हारलं, पण बायजान ते केलं. काय नाही, हार जीत तर होत राहती, त्यांनी चांगलंच केलं. शेट काय सांगचाल
काल एक प्रकारे नाव कमवलं एक प्रकारे बैजानं. खरी उमेद आम्हाला बाजीकडं होती, पण बाजीने आम्हाला थोडं नाराज केलं. पण बाजी ही झाल्यामुळे ह्यानं आमचं नाव ठेवलं आणि आम्हाला उमेद नव्हती ह्याच्याकडं, आम्हाला गटाची उमेद नव्हती, पण ते मग आम्हाला एक नंबर करून देऊन दिला. बैल 4 महिने झाला आजार आहे मित्रांनो, आणि बैल सारखा म्हणजे अजून पण बैल एवढा फ्रेश नव्हता, पण गावचं मैदान आहे म्हणून काढला पुढे. 15 दिवस बैल काढायला नाही म्हणून सांगितलेलं, तरी आम्ही 8व्या दिवशी काढला. म्हणलं फेरा पडल, जवळ मैदान आहे म्हणलं फेरा पडल अशाच हिशोबाने नेल्याला, पण त्याने एक नंबर केला. बर. लय म्हणजे वेगळाच आनंद झाला तो. काय सांगचाल एक कुठंतरी म्हणायला लागेल की गावची माती तुम्हाला साथ देते, आणि कुठंतरी म्हणजे हे गावच्या भैरवनाथाचा आशीर्वाद आहे तुमच्या. 100% भैरवनाथाचा पूर्ण आशीर्वाद आहे. मागल्या वर्षी बी 1 नंबर बाजीनं करून दिला इथं. ह्या वर्षी बाजी गटाला हार झाली तर बैजानं 1 नंबर करून दिला. म्हणजे ह्या आशीर्वाद नसताना लय मोठा आशीर्वाद आहे आमच्या माग. काय भैरवनाथाचा आशीर्वाद मोठा आहे, आणि बाळूमामाचा बी आशीर्वाद मोठा आहे, आणि ज्या नावानं गाडी पळती डोंगरच्या हरीच चांगलं, तो तरी आपल्याला कायम अर्ध्या रात्रीला जरी हळी मारली तरी तो उभा आहे. म्हणजे एक प्रकारे कुठं जिथं वाटतंय मला वाटतं शेवटच्या क्षणी एक काय सांगचाल घरच्या गाडीने 1 नंबर करणं म्हणजे बायजाकडनं आशा नव्हती, खरंच नव्हती आशा, मला सुद्धा नव्हती आशा बायजाकडनं. आता म्हणलं गटाला आपलं गट काढलाय कस तर बरं झालं. नाही आता गटाला म्हणजे बाजीची हार झाल्यावर आम्हाला वाटलं तर इथं थांबूया का नको थांबूया. गावचं मैदान सगळे आमच्याकडेच बघायचे, आम्ही तिथं निकाली पंच. आणि बैल पुढनं मी समोर होतो, जरा गाडी मार खाती असं दिसलं तसं आमचं मला असं दाग 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 असं व्हायला लागला, थांबू का नको. शेटचा फोन आलोय कुठं बैल बांधलाय, शेट याच्या आधीच गट पळाला होता. त्या शेटला फोन केलाय, ती म्हणले मी खाली आहे, आता थांबा जरा मला व्हायचं शांत होऊ द्या मग बघू. मग शेटला मी म्हणलं 17 मध्ये बैजाला आपलं पळवूया, बघू काय होईल ते होईल. आणि तो पळाला. म्हणजे बरेच दिवसात म्हणजे त्याला अतिशय मेहनत, आणि ती म्हातारीची खरी मेहनत आहे. त्यांनी त्यांचं लक्ष असतं घरातल्या पोरागत त्याच्यावर. बैल पळतो आमचं काय, आम्ही येतो मैदानावर जाय टायमिंगला येतो, न्यायचं आणायचं किंवा ती बाकीचं करतो, पण जी घरी जे बैल सांभाळायला जे लागतं काय करावं लागतं. आणि बैल बऱ्याचदा मार खाल्ला ही खाल्ला, कधी म्हातारं म्हणलं नाही की बाबा मार खाल्ला मग आपल्याला हे असं तसं काय नाही. खाल्ला खाऊ द्या पोरांनो, काय नाही विषय, जावा तुम्ही. म्हणजे ह्या गोष्टीला मत आहे, समाधानी राहणं महत्वाचं आहे. बैल प्रत्येकाची फायनलला राहते ती, पळते ती. काय होतं, काय गोष्टी थोड्या शांततेने केल्या तर त्या यशस्वी होते त्या. आणि मला पण एक सांगायचं मित्रांनो, तुम्ही नियोजनानं खेळा. अनेक लोक म्हणते बाबा पहिल्यांदाच तुम्ही, अनेक मोठी लोक कशी करते ती नियोजनानं खेळते ती 2-4 पावत्या टाकते, पण 1 पाव टाकली बाबा दुसरी पावती घेतली म्हणजे जिथं कडने आपल्याला वाटतं बाबा कडनी पळणं आणि मधनं पळणं लय फरक वाटतो. आणि गटाला कुठेतरी गटालाच मार खायचं म्हणजे मग ती काय फायदा नाही. नाही, गटाला पळताना नियोजनानं पळ पाहिजे. आपण सगळा खर्च करून जातोय, अगदी आदल्या दिवशी 2-4 दिवस 8 दिवस आपलं नियोजन आधी असतं. सगळं नियोजन करतो, फक्त पावतीसाठी आपण मागं पुढं बघतो. गटाला एक मधनच पळावं असं माझी इच्छा आहे. गट काढून घ्यायचा, परत काय असेल ती आपल्या वासर काय जिथं येईल तिथं पळणारच आहे की आपण. गट काढून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा. वासराचं नियोजन शेट म्हणलं जवळजवळ 400-600 किती किलोमीटरवरून आला तुम्ही? 1100 किलोमीटर. 1100 किलोमीटरवरून आलाय शेट, आणि थोड्या दिवस असतं इथं आणि जत्रापुरती असतं. वासराचं नियोजन पण दांडगा लावलं, म्हटलं पाळ तर शेट म्हणलं तसं तुम्हाला पाळायचं आहे ना तर चांगल्या नियोजनात घाला, नाही तर आपली बैल बांधून राहू द्या. ऍक्च्युली काय झालंय, त्या दिवशी निमसोडचं मैदान झालं. निमसोडच्या मैदानात पायरा म्हणजे बऱ्यापैकी ह्याचा बाजीच्या नावाखाली होतोय ह्याचा बऱ्यापैकी, ठीक आहे. मग आता मी त्या दिवशी लिमसोडला बी वाईच बैल त्याचं ही दुखत असल्यामुळं कमी पळाला. तर आईला मी ह्यासनी म्हणलं, म्हणजे मला यांचं फोन येतात पैर करा तुम्ही तुमच्या हिशोबानं. पैर करतोय पका शेट, मी माझ्या आमच्या हिशोबानं पैर करतोय. मग ही मी म्हणलं, ह्या समाधानचा मला फोन आला की आईला काय बी करा पण एवढ्या टाइमला तुम्ही पायरा करा व्यवस्थित. एवढ्या मी म्हणलं ही लास्ट आहे, नाहीतर मी पायरा करणार नाही. का तर किती दिवस मी माणसाने बैल मागू, ह्यो पळणं झालाय. मग ह्यांचं ही झाड तिकडं ह्याला घेऊन गेलं बैल चोळायला, चोळून आणला. आणि मला म्हणलं चोळलाय 15 दिवसांनी काढायला सांगितलाय, पण
8 दिवसांनी काढूया फेरा पळेल पण तुम्ही पायरा करा. मग पकाशेटनं मी पायरा केला. पण ती पायरा केला आणि ही लास्ट मैदान होतं. म्हणजे म्हणते ती का नाही ते शरद शेठचं ईर्ष्याचं हत्यार काय ह्यांनी मी सांगितलेलं तुला ही लास्ट कर. एवढ्या माझं ईर्ष्याचं हत्यार आहे लास्ट कर नाहीतर मग माझ्या मी हिसाबानं बघतो. पण माझं ईर्ष्याचं हत्यार आहे मी याला मोरस्त म्हणजे माझ्या दावणीलाच ह्याचा शेवट होईल. मी विकणार नाही. माझं ईर्ष्याचं हत्यार आहे का तर हाय. आणि ही ईर्ष्याचं हत्यार नाव पाडलं कोणी वैभव कदम सुट्टी मेकरना. ही शरद शेठचं ईर्ष्याचं हत्यार आणि त्यानं काल करून दावलं की खरंच मी ईर्ष्याचा हत्यार हाय म्हणून. मित्रांनो गट काढील असं वाटत नव्हतं आम्हाला. म्हणजे वैयक्तिक मला सुद्धा वाटत होतं गट तरी काढते का नाही कोणास ठाव. त्याकडे बघितल्यानंतर आजारपण आणि त्याचं जे त्या दिवशी निमसोडला पायरा केला आपण तिथं पण कुठेतरी कमी पळा बैल म्हणला तर चोरून आणलाय. मला वाटलं तरी पळेल पण परत गटाला थोडं कमी म्हणजे गटाला त्याला म्हणजे थोडं मला वाटतं दुखतंय का काय कोणास ठाव त्याचं. पण एवढा आजार पण असताना त्याने 1 नंबर केलं. म्हणजे एक माया देशी बैलाला लावलेली कधी वाया नाही जात. आणि खर्च शेटने एक प्रकारे ज्यावेळेस बाजी गटाला मार काढला त्यावेळेस शरद शेटच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. आता काय करायचं. पण शरद शेटनं कुठेतरी हे तुमच्या ईर्ष्या हत्यारनं केलं का. केलं 100%. कुठंतरी नाव राखलं त्यानं. आणि काय नाही आता तो पळाला नाही पळाला तर कायम तो धावणीला राहणार आहे. काहीच विषय नाही. होऊ द्या नाही पोहू द्या कंटिन्यू आपली कंटिन्यू हिथच असणार आहे आणि हिथच राहणार आहे. हिथच होणार आहे त्याचा काय सगळं अडचण नाही. पण बैल दिसायला माणिकराव सारखा मित्रांनो. आणि आदत मध्ये पण त्यानं भरपूर काळ गाजवलाय. असं काय नाही की बाबा एकच मैदान त्याने केले. आदत मध्ये पण भल्या गाड्या त्यानं म्हणजे गाड्यात तो पळाला मोठ्या आणि त्यानं दावून दिलं. पण एक साक्षी बबन शेट यमगर हे नाव टॉपला ठेवलं त्यानं गावात. 100% ठेवलं नाव 100%. आणि ठेवणार बी तेव्हा काय अडचण नाही. थोडस ते काय आहे बैल असताना आहे का काळजी असतं. त्याला पळायला लागलं की त्याचं व्यवस्थित असलं किती पळतो त्यालाच कळत नाही. त्यामुळे ते गोळ होतोय सारखा कमी जास्त लय पळला म्हणजे लय पण पळतो. लय पळतोय प्रमाण आहे बाहेर त्याला किती पळावं तीच कळणार. त्यामुळे सारखं त्याचं ते छातीत भरण्याचं सारखं कारण होतंय त्याला. का तर ज्यावेळेस ते व्यवस्थित असतोय ना त्याला किती पळायचं ते कळतच नाही. आणि एवढा जरी हे असला तरी कधी त्यानं असं बाहेर कधीच नाही. किती पळू द्या गळा देऊन तरी पळतोच. फक्त आम्हाला जाणवते कमी पळतोय असं एवढा विषय होतोय. काय सांगचाल बैलाबद्दल. काल ज्यावेळेस गटाला तर झाल्यानंतर सगळे टीम तुमची नाराज झाली. भाईजान दाखवून दिली एक प्रकारे. हो भाईजान दाखवून दिलं. आम्हाला वाटत नव्हतं भाईजा हे फायनलला राहील पण त्यानं करून दावलं. ज्यावेळेस खालनं गाड्या सुटल्या तुम्हाला वाटत होतं 1 नंबर होईल आपला. नव्हतं वाटत गुलालात नव्हतं. राहिलं तिथं तुम्ही समाधान. हो समाधान नव्हतं. पण एक कसं कळलं पहिल्यांदा 1 नंबर झाला तिकडे वर्ण पुकारलं शेटचं बाबा खरंच बाजी दावणीचा दुसरा हिरा. हो पुकारल्यावर कळलं आम्हाला तेव्हा मग आम्ही आनंदात. इकडं सतीश शेट आहेत. शेट तुम्हाला वाटत होतं 1 नंबर होईल. 1 नंबर म्हणजे आता ह्यांचं ईर्ष्याचं हत्यार आहे. तुम्हाला खरं सांगतो ह्यांनी सांगितलेलं एवढं मैदान नियोजन कर परत ह्या मैलाचं तू नियोजन बघू नको तुझं तू बाजीचं नियोजन कर. नाही पळाला देख नाही आपलं बंगल्यामोर राहिला तरी बाद झाला आपल्याला काय विषय येत नाही. असं विषय झाला मग नियोजन मग मी म्हटलं आईला म्हणजे काल जी बैल खोंड गाठलं का नाही त्याच्यानी मी म्हटलं तुम्हाला मोरचं मैदान बाजी देतो. काय देतो बाजी देतो पण गावचं मैदान आहे एक मैदान मला आईला बाईच्यासाठी ही द्या. मग त्यांनी बघितलं ही म्हणजे त्याचं पहिलं व्हिडिओ आईला म्हटलं चांगलं पडतंय काय नाही म्हटलं. ती माणसं समाधान का झाली की आईला बाजी देते म्हणल्या ना बाईच्या बरोबर एक बार काय आम्हाला बघायची गरज नाही बाजीचे नाव. हा बाजीचं नाव म्हणजे त्याने म्हटलं बाजी बरोबर पडतोय म्हणजे बाईच्या बरोबर मार खाल्ला तरी बाजी बरोबर करून त्यांचं येतोय. अक्षरशः त्यासनी वाटलं नव्हतं की बाईच्या त्यासनी 1 नंबर करून देईल. ती रात्री म्हणजे खुश झालेली. त्यांना पुढचं मैदान बाजी आहेच. बाजी तर 100% आहे. आणि ती सकाळी त्यांचा मला फोन आलेला की आपली गाडी डबल कधी हाणूया. मी म्हटलं पहिल्यांदा बाजी देणार आपल्या शब्द जे दिलाय आपण कधी मोडणार नाही. पहिला बाजी देणार मग बाईजाच तुम्ही सांगा कधी हाणायची गाडी. बरेच लोक म्हणतात की तुम्ही म्हणजे मोठी बैल बघा मित्रांनो ही देतो पण माणसं घेते ती बैल पण देत नाही ती. पण शेटचं कधी असं म्हणजे मला नाही वाटत म्हणजे तुमच्यासाठी आपण कधी पण पुढे होतो. कारण काय शब्द टाकला ना त्यांनी शब्द दिलाय तर एक जान जाईल पण जाऊन नाही. ती 100% कसं आहे ह्या क्षेत्रात खोटेपणा लय चाललाय
आणि आतापर्यंत मी म्हणजे पहिला आता ह्या वर्षभरात मी आपण करतोय सगळी मिळून म्हणजे एकदा शब्द पुढच्या माणसाला माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करून म्हणजे राहिला आणि मी डायरेक्ट पकाशेटला लाईनवर घेऊन बोलतो बाबा हे माणसाला बैल दिलाय आणि अमक्या तारखेला पळायचाय मला तो पळू द्या नाही पळू द्या दिला म्हणजे दिला फायनल आहे ती ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आणि खरंच ह्या धावणीचं यश मला लागेल किंवा एक भैरवनाथाची कृपा आणि काल 1 नंबर केला जरी बाजीनं जरी आणि बाजी पण हारला म्हणजे बाजीची नक्की तुटल्यामुळं नक्कीचं जे पत्रीचा भाग आहे पत्री मारायचं तुटून गेले मग त्याला आता पत्रीच नाही आणि बैलाला खाली किती खडं होतं तुम्ही बघितलं त्यामुळे बाजीनं मार खाल्ला मित्र. अक्षरशः काल पकाशेटचं जे वडील ऐकतं का नाही बापू बाजी घेतल्यापासून कधीच मैदानात आलं नव्हतं ते काय मैदानात कधीच आलं नव्हतं काल मैदानात आलं की शेटच्या गावचं मैदान आहे मी बाजीला बघाय आणि तिथं त्यानं जी गटाला जी मार खाल्ल्यावर ना अक्षरशः त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं माझ्या समोर तिथं याला म्हटलं माझ्या हुकमी एक्कानं शेटचं नाव इथं खाली म्हणजे खाली घ्यायचं म्हणजे गावात बाहेर काय बी करू दे म्हटलं पण गावात असं कसं केलं हुकमी एक्कानं मी म्हटलं असं दे बापू काय मोरचं तेव काय बळणं करतोय का ते बी हे आहे पण ते जी भर जी आहे का ना आम्हाला 1 तासभर कमी वाटलेली ते गट पळून येऊस्तवर पण त्यानं गट पळल्यावर तुम्ही स्वतः मला म्हणला अजून बी बैजा काय मला म्हणावं असेल काय पळतोय असा दिसना पण सेमीनं त्यानं करून दाखवलं की मी ईर्षेचा हत्यार आहे. 1 नंबर करणं म्हणजे सुखाची गोष्ट नव्हतं तेवढ्या गाडीत 1 नंबर करणं सुखाची गोष्ट नाही किती स्पीड वरनं आला खालनं वर आला खालनं बघा की आज सुट्टा आपण 1 छकड्यानं सुट्टा फायनल घेतला या एवढ्या टॉपच्या गाडी कसं बाबा 1 नंबर झाला ती खालनं कळलं तुम्हाला अहो आम्हाला त्या धुरात कळालंच ना आम्ही गाड्या जशा निघाल्या का नाही बाजूच्या त्याच्यावरच आम्हाला कळलं की त्या वासराव बी गाडी दांड होती आणि बैजावची बी दांड होती गाडी म्हणजे चांगलीच गाडी होती ती बैजाचं कसं आहे बैजाचा विषय असा आहे की बैजा गाडी जीव सोडल पण गाडी सोडणार नाही त्यामुळे ते म्हणलं आता गाडी मला वाटलं एक पहिला नाही पटलं पण दुसऱ्या तिसऱ्याला अगदी सोगाच्या खाली उतरणार आहे आपण असं वाटलं मी त्या आमचं पैरवाल्यांचं माझं बोलणं झालं जेव्हा गट निघाला म्हणजे फायनल निघाला त्यावेळेला ते म्हणलं आता कसं काय खांद बिंद मी म्हणलं हाय अशी गाडी आणूया का तर बैजाच्या साईडला गाडी होती म्हणजे सगळी माणसं म्हणजे 1 नंबरची गाडी होती आपला मोराळ्याचा सम्राट आणि चॉपर म्हणून खोंड होतं ती 1 नंबर म्हणत होती ती मग मी म्हणलेलं दांड गाडी आहे ती 1 नंबर म्हणजे दांड गाडी आहे ती म्हटलं दांड गाडी असल्यामुळं म्हटलं बैजा तर 100% ती गाडी क्रॉस होऊन देणार नाही आणि झाली तर ती 1 करणार ना आपण 2 करणार ही 100% आपल्याला का तर बैजावर होती गाडी पण ती दोन्हीच्या चिवंद्यात आल्यामुळं इकडं बैलाच्या खोंडाच्या वर चांगली गाडी होती आणि इकडं बैजाच्या वर बरोबर ह्यांनी बैजाचा खांदा कुठला आणि तुम्ही काल रिस्क घेतली हो रिक्स उलट्या खांद्यावरच पळवला तसं आपण उजवीनच कंटिन्यू पळतोय पण काल डावीनं पळवलं त्याने फिरत सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत आपल्याला उजवीचं पैर भरपूर आलं पण आपण कधी केला रिस्कच घेत नव्हतो बैजा उजवीच आहे पण आज डावीनं 3 फेर पळून 1 नंबर केला त्यानं मग ते या आयुष्यात पहिल्यांदा पळा असेल डावीन 3 फेर अक्षरशः आयुष्यात काय अक्षरशः काय झालंय तुम्हाला सांगतो शाला जावा पैर म्हटलं का नाही असा बैल मिळतोय ते म्हणणार डावीचा बघ उजवीला आपला वाईच बैल गटाला कमी पळतो भले बाहेर ना आला का नाही पब्लिकनं तर डावीनं फुल पळतोय आपल्याला माहित आहे पण आतनं वाईच कमी पळतोय म्हणून पण ती काय होतं काल यांनी सांगितलं का नाही आईला टॉपचं मग मी म्हटलं टॉपचं खोंड म्हणजे चांगलं खोंड आहे पण उजवीनच पळतंय एखादी आतनं बाहेरनं पळतंय ती खोंड घालायचं असलं म्हटलं घाला गावचं मैदान आहे काय त्याच्या नशिबानं तुम्ही काय फायनल घेणार म्हणून तुम्ही तिथं जात नाही आपल्याला गट त्यानं काढला तरी समाधान आहे काय समाधान आहे पण त्यानं डावीनं सुद्धा दाखवून दिलं की मी 4 खांदी फिट बाहेर ना आतनं कुठनंही पळू शकतो. मित्रांनो धन्यवाद.